बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली होती। त्यानुसार आज त्यांनी इंदापूर येथे आयोजित एका दिमाखदार कार्यक्रमात शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला। या कार्यक्रमावेळी भाषण करताना उत्तम जानकर यांनी दत्ता भरणे आणि महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला। उत्तम जानकर यांनी अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे यांना उंदीर म्हणून हिणवले। साहेब मला मंत्री करणार होते, पण तुमचा उंदीर मामा मंत्री झाला, असा टोला जानकर यांनी लगावला आहे। उत्तम जानकर यांनी अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे यांच्याविषयीही टीका केली आहे। मामांवर साहेबांनी बुलडोजर फिरवला आहे। साहेब मला मंत्री करणार होते, पण तुमचा उंदीर मामा मंत्री झाला, असं जानकर म्हणाले। दत्ता भरणे यांनी आमच्या जिल्ह्यासाठी 5 रुपये दिले नाहीत, मात्र इंदापूरमध्ये 5,000 कोटी रुपयांचा निधी दिला। या निधीसाठी 5% कमिशन गोळा केले असून 250 कोटी रुपयांचे कमिशन घेतल्याचा आरोप जानकर यांनी केला आहे। उत्तम जानकर म्हणाले की लोकसभा निवडणुकीवेळी इंदापूरमध्ये आमच्या सभांना गर्दी होत नव्हती, पण मतदानावेळी जनतेने दाखवून दिलं। पण आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांचा झापूक विजय होईल, असा विश्वास उत्तम जानकर यांनी व्यक्त केलाय। शरद पवार यांनी तालुक्याचा अभ्यास करून नियोजन केलं आहे। आम्ही हर्षवर्धन पाटलांसोबत आहोत, त्यांच्यासाठी रात्रीचा दिवस करू, असंही जानकर म्हणाले। हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपला धक्का मानला जात आहे। भाजपचा मोठा मोहरा आपल्या हाती घेतल्यानंतर आता शरद पवार यांनी अजित पवार गटातील नाराज नेत्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे। हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेश सोहळ्यादरम्यान केलेल्या भाषणात शरद पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाचे संकेत दिले आहेत। आता मी फलटणला जाणार असून इंदापूरला झालेला कार्यक्रम तिथे घेणार आहे, असंही शरद पवार म्हणाले। शरद पवार म्हणाले, भाजपचा मोठा मोहरा आपल्या हाती घेतल्यानंतर आता शरद पवार यांनी अजित पवार गटातील नाराज नेत्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे। हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेश सोहळ्यादरम्यान केलेल्या भाषणात शरद पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाचे संकेत दिले आहेत। आता मी फलटणला जाणार असून इंदापूरला झालेला कार्यक्रम तिथे घेणार आहे, असंही शरद पवार म्हणाले। शरद पवार म्हणाले, हर्षवर्धन मला बोलता बोलता म्हणाले की आम्हाला काही काम द्या, पण काहीही काम करायला हर्षवर्धन कशाला हवा? कठीण काम लोकांच्या जीवनमरणाचं काम असेल तर ते हर्षवर्धनला देऊ, तुम्हाला आता ते करावे लागेल। मला निवडणूक लढायची नाही, मला 14 वेळा निवडून दिलं, मला आता स्वतःसाठी काहीही नको, तुम्ही आता हर्षवर्धन यांना विधानसभेत पाठवा, असं आवाहन शरद पवार यांनी उपस्थितांना केलं आहे। पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मला राज्याचा चेहरा लोकांचे जीवनमान बदलायचं आहे। ते करायचं असेल तर ज्यांच्याकडे कर्तृत्व प्रशासन आहे अशा लोकांची आवश्यकता आहे, त्यासाठी राष्ट्रवादी आहे। त्यामुळे अशा लोकांना विधानसभेत पाठवणं हे तुमचं काम आहे, त्यांच्याकडे राज्याची जबाबदारी सोपवण्याचं काम माझं आहे, असंही शरद पवार म्हणाले। विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना सत्ताधारी महायुतीतील जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महाभारत रंगण्याची चिन्ह आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाची बार्गेनिंग पॉवर प्रचंड वाढण्याचा दावा करत शिवसेनेला समाधानकारक जागा हव्या असल्याचा इशारा भाजपला दिला आहे। आता आमची बार्गेनिंग पॉवर प्रचंड वाढली आहे, पण आम्हाला किती जागा हव्यात हेही सांगणार नाही, कारण मी आकडा सांगितला तर मग वाचाळवीरांना आवरा अशी ओरड सुरू होईल, असंही ते म्हणाले। संजय शिरसाट यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला। त्यात त्यांनी सद्यस्थितीतील शिवसेनेचा स्ट्राईक रेट आणि बार्गेनिंग पॉवर कमालीची वाढल्याचा दावा केला। ते म्हणाले, आता आमची बार्गेनिंग पॉवर प्रचंड वाढली आहे, हेच सत्य आहे। शिवसेना विधानसभा निवडणुकीत किती जागा मागणार यावर मी बोलणार नाही, कारण मी आकडा सांगितला तर तो तुमच्या वाचाळवीरांना आवरा अशी ओरड सुरू होईल, त्यामुळे मी आकडा सांगणार नाही। पण शिवसेनेचा स्ट्राईक रेट सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे। एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहेत, यामुळे विधानसभा निवडणुकीत निश्चितच फरक दिसून येईल। आता फार अलर्ट राहण्याची गरज आहे, कारण सध्या कोण काय करेल याचा काहीच नेम नाही। राजकारणात दररोज नवनवे प्रयोग होत आहेत। संजय राऊत यांना स्वतःच्या पगाराची चिंता आहे। संजय राऊत यांना ठाकरे पगार देतात आणि चाकरी पवारांची करत आहेत। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची घोषणा होत नाही, त्यामुळे ठाकरे डोंगरात जातील, तपस्या करतील, मग राऊतांना पगार कोण देणार? राऊतांना मातोश्रीवरून पगार मिळाला नाही तर सिल्वर ओ करून मिळेल, अशी बोचरी टीका शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे। संजय राऊत मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि महायुतीवर निशाणा साधत आहेत। संजय राऊत यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली होती। या टीकेला शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। संजय राऊत सत्तेसाठी पागल झाले आहेत, मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठी त्यांना पगार दिला जात आहे। संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला का आले याचं कारणही नरेश म्हस्के यांनी सांगितलं. नक्षल चळवळ हा महत्त्वाचा विषय आहे. देश आणि राज्याची सुरक्षा महत्त्वाची आहे. नक्षल चळवळीच्या मुद्द्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत आले आहेत, असं नरेश म्हस्के यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत, त्यामुळे लाडक्या बहिणीच्या योजनेचा 4था हप्ता देखील मिळणार नसल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. सध्या सरकारचे ओव्हरड्राफ्टवर पैसे देणे असल्याचे त्यांनीही म्हटलं आहे. सरकारी कर्मचारी आणि पोलिसांचे पगार द्यायलाही सरकारकडे पैसे नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता कर्जावर राज्य सरकार चालू असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. राज्यभरातील ठेकेदारांचे आज आंदोलन होत आहे. त्यांच्याकडून काम करून घेण्यात आली, मात्र त्यांचे पैसे देण्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर आंदोलनाची वेळ आली असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. ठेकेदारांना बिल द्यायला देखील सरकारकडे पैसे नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात, मात्र लाडक्या बहिणी येत नसल्याचं ते म्हणालेत. मोदींच्या सभेत बहिणींच्या खुर्च्या रिकाम्या असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लाडक्या बहिणींच्या घोषणा करण्याआधी मध्य प्रदेशमध्ये या योजनेचे हाल पहा, असं आव्हान देखील संजय राऊत यांनी केलं. मध्य प्रदेशमधील सरकारने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना बंद पडली असल्याचा दावाही त्यांनी केला. माझ्याकडे देशाचे अल्पसंख्याक मंत्रालय कामकाज आहे. काँग्रेस काळात या मंत्रालयाला खूप बदनाम करण्यात आलं. केवळ मुस्लिम मंत्रालय असं त्याला दाखवलं गेलं, पण आमचे मंत्रालय 6 धर्मियांसाठी काम करत आहे. मी ठिकठिकाणी जाऊन खरी परिस्थिती मांडून दुरुस्ती करत आहे. काँग्रेसने मुस्लिमांना वोट बँक म्हणून पाहिलं, त्यामुळे हे अल्पसंख्याक मंत्रालय हे मुस्लिम मंत्रालय असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज धाटे, माजी मंत्री दिलीप कांबळे उपस्थित होते. किरण रिजिजू म्हणाले, महाराष्ट्रामध्ये मी दौरा करत आहे, कारण महाराष्ट्र वीरांची भूमी असून त्यातून देशाला प्रेरणा मिळते. राज्याला देशातील राजकारणात सध्या बदनाम करण्यात आला असून विरोधकांकडून दिशाभूल करण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी दुष्प्रचार करतात की भारतात लोकशाही संपुष्टात आली आहे, अल्पसंख्याक यांची गळचेपी होत आहे. परदेशात जाऊन देशाला बदनाम करण्याचे काम विरोधक करत आहेत. देशविरोधी यांच्याशी संगनमत करून वेगवेगळे आरोप केले जातात. सर्व धर्मीयांना सोबत घेऊन विकासाच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहे. संविधान धोक्यात आहे असं सांगून खोटा प्रचार करणारे यांनी संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गोष्टी हटवण्याचं काम आतापर्यंत करत आली आहे. संविधान नष्ट करण्याचं काम त्यांनी केलं, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान यात्रा, संविधान दिवस, संविधान पूजन सुरू केलं. सबका साथ सबका विकास या दृष्टीने आम्ही देशाचा विकास करत आहे. सन 2047 मधील विकसित भारत या दृष्टीने काम करत आहोत. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन निर्माण करण्याचं आम्ही ठरवलं असून ते सर्व धर्मियांसाठी असेल. बौद्ध विहार यांच्यासाठी विशेष मदत करण्यात येणार आहे, कारण त्यांना सुरुवातीला दुर्लक्षित करण्यात आलं होतं. महाराष्ट्राची सर्कस झाली आहे. कोणी विदूषक चाळे करत आहेत, तर कोणी मंत्रालयाच्या जाळ्यांवर उड्या मारतं. खरे तर महाराष्ट्रातील असे अनेक राजकारणी आहेत, त्यांना जाळी नसलेल्या इमारतीवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर वक्तव्य केलंय. महाराष्ट्रात ज्यांना बुजुर्ग म्हणावं तेच तसे वागत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. या माध्यमातून त्यांनी शरद पवार यांना देखील टोला लगावला आहे. महाराष्ट्रात सध्या जे अधपतन सुरू आहे त्याला वृत्तवाहिन्या जबाबदार आहेत. राजकीय लोक हे बेताल वक्तव्य करतात. ते वृत्तवाहिन्या जसेच्या तसे प्रसारित करून इतरांना तसे बोलण्यास भाग पाडतात. जेव्हा वाहिन्या हे दाखवणे बंद करतील तेव्हा सगळे सुधारतील. त्यामुळे त्यांनी ते दाखवणे बंद करावं, असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना केलं आहे. राजकारणात ज्या प्रकारची भाषा वापरली जाते त्याला कोणाचंही बंधन राहिलेलं नाही. त्यामुळे अशा गोष्टी होत असतात. त्यांना अधिकारवाणीने शिकवावं, सांगावे, असे आवाहन देखील त्यांनी साहित्यिकांना केलं. त्यामुळेच साहित्यिकांनी सर्वांचे कान टोचले पाहिजेत, असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी केलं आहे. आम्ही बोलतो तर ट्रोल होतो असा विचार करू नका. साहित्यिकांनी राजकारणाला दिशा देण्याचं काम करावं, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी जे काही बोललो असेल ते सगळं सोशल मीडियावर दिसतं, मात्र मी ते वाचत बसत नाही. त्या भानगडीत मी पडत नाही. माझं बोलून झालं ना, मग विषय संपला, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आपल्या सोशल मीडियावरून महायुती सरकारवर हल्ले चढवत आहेत. अलीकडेच रोहित पवार महायुती सरकारच्या नियोजन शून्य कारभारावरून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. रोहित पवार यांनी सरकारकडे बाकी असलेल्या उधारीचा आकडा सांगत उद्या पगार देखील बंद होतील असं भाकीत व्यक्त केलंय. आमदार रोहित पवार यांनी राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
बंडखोर आमदारांना सांभाळण्यासाठी तसेच दलालीसाठी सरकारने कुठल्याही आर्थिक बाबींचा विचार न करता दणादण टेंडर काढले। परिणामी जून महिन्यात असलेली विकास कामांच्या रखडलेल्या बिलांची 18,000 कोटींची उधारी आता 40,000 कोटींवर पोहोचली आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे। एकंदरीतच सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे राज्याची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे। आज बिले थांबली आहेत, उद्या पगार थांबतील असं भाकीत देखील रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे।